असंख्य मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। गेल्या 3 दिवसात बैठका होऊन शासन तोडगा काढत नसल्याने मनोज जरांगे यांनी उद्यापासून पाणी न पिता आमरण उपोषण करणार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे। यासोबतच त्यांनी मराठ्यांना गर्दी न समजता त्यांच्या वेदना समजून घ्या अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर मराठा आंदोलकांना नाव खराब होईल असे वर्तन न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे। मात्र सरकारला निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला आहे। राज्य सरकारने नेमून दिलेली उपसमिती मराठा आरक्षणावर तोडगा काढत नसल्याने पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले, काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली, तातडीने आदेश काढा असे त्यांनी सांगितले, तर उपसमिती मार्ग का काढत नाही? तुम्हाला काय करायचे ते करा। ओबीसी मध्ये मराठा आहेत, ओबीसी सुधारणेत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी मराठी आणि मुंबई सोडत नसतात। यापुढे सांगतो, तुम्हाला शनिवारी रविवारी मराठा घरी नसणार हा दिवस उगून देऊ नका, कारण मी एकदा इथून सांगितलं की शनिवारी आणि रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच, महाराष्ट्रातून येतील, तुम्हाला इथून 100-200 किलोमीटर मागे उभे राहावं लागेल, 100-200 किमीच्या रांगा लागतील आणि आपण जे बोललो ते करून दाखवतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं कमेंट करा। जय महाराष्ट्र।